नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाला सकारात्मक प्रतिसाद देत खऱ्या अर्थानं परिवर्तनाचे दूत असल्याचं जनतेनं सिद्ध केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विमुद्रीकरणानंतर जनतेचे अभिप्राय घेऊनच आर्थिक व्यवहारासंबंधीच्या नियमात बदल करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांकडून स्पष्ट. प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी पीक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचं यश. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना आजपासून सुरू. डिजिटल व्यवहारांकडे जनतेचा कल वाढत असून यामुळे अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सक्षम होईल. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला विश्वास. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस. सुशासन दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन. शांती आणि बंधुभावाच्या भारतीय संस्कृतीच्या आधारावर भारत उभ्या जगाचा मार्गदर्शक ठरू शकेल. मुख्यमंत्री. विमुद्रीकरणानंतर तपास संस्थांचं धाडसत्र सुरूच. पनवेल आणि केरळमध्ये एकूण 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि 2.25 किलो सोनं जप्त. आणि देशभर नाताळचा उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसंच पंतप्रधानांच्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा. आता सविस्तर वृत्त. भारतीय जनता हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची दूत आहे असं सांगत विमुद्रीकरणानंतर रोकडरहित आर्थिक व्यवहारांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले. मन की बात या कार्यक्रमाच्या 27व्या भागात ते आज बोलताना सांगितलं. हम सब इसको अनुभव कर रहे हैं, लेकिन ये बात सही है, जब जनता कष्ट झेलती है, तकलीफ झेलती है, तो कौन इंसान होगा जिसको पीड़ा ना होती हो। जितनी पीड़ा आपको होती है उतनी ही पीड़ा मुझे भी होती है, लेकिन एक उत्तम ध्येय के लिए, एक उच्च इरादे को पार करने के लिए साफ नियत के साथ जब काम होता है तो एक कष्ट के बीच, दुख के बीच, पीड़ा के बीच भी देशवासी हिम्मत के साथ डटे रहते हैं. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातल्या लढाईची ही सुरुवात असून बेहिशेबी मालमत्ता कायदा अधिक कडक करणार असल्याचं ते म्हणाले. विमुद्रीकरणानंतर आर्थिक व्यवहारासंबंधीचे नियम जनतेच्या अभिप्रायानंतरच बदलण्यात येत आहेत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. देश में बेनामी संपत्ति का एक कानून 1988 में बना था, लेकिन कभी भी न उसके रूल्स नहीं बने, उसको नोटिफाई नहीं किया, ऐसे ही वो ठंडे बस्ते में पड़ा रहा. हमने उसको निकाला है और बड़ा धारदार बेनामी संपत्ति का कानून हमने बनाया है. आने वाले दिनों में वो कानून भी अपना काम करेगा. देश हित के लिए, जनहित के लिए जो भी करना पड़े, ये हमारी प्राथमिकता है. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशन ठप्प पाडलं. त्याबद्दल राष्ट्रपतींसह सर्व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र या अधिवेशनात काही चांगल्या घटनाही घडल्या याची त्यांनी आठवण करून दिली. आपला देश सर्वात जास्त युवा शक्ती असणारा देश आहे. तंत्रज्ञान आम्हाला सहज साध्य आहे. भारतासारख्या देशानं तर या क्षेत्रात सर्वात पुढे असलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. हमारा देश तो सर्वाधिक युवाओं वाला देश है. टेक्नोलॉजी हमें सहज साध्य है. भारत जैसे देश ने तो इस क्षेत्र में सबसे आगे होना चाहिए. हमारे नौजवानों ने स्टार्टअप से काफी प्रगति की है. ये डिजिटल मूवमेंट एक सुनहरा अवसर है. हमारे नौजवान नए नए आइडियाज के साथ, नई नई टेक्नोलॉजी के साथ, नई नई पद्धति के साथ इस क्षेत्र को जितना बल दे सकते हैं देना चाहिए. लेकिन देश को काले धन से, भ्रष्टाचार से मुक्त कराने के अभियान में पूरी ताकत से हमने जुड़ना चाहिए. अनेक समस्या असतानाही आपल्या शेतकऱ्यांनी अथक श्रम करून गेल्या वर्षीचे विक्रम मोडले. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत असंही ते म्हणाले. असम सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडापटूंनी उंचावलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. नायरचं त्रिशतक, विराट कोहलीची फटकेबाजी, आर अश्विननं मिळवलेलं सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचं स्थान यासाठी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं.
मन की बातच्या आरंभी पंतप्रधानांनी मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मालवीय यांनी जनमानसात संयम आणि आत्मविश्वास जागवला, तसंच आधुनिक शिक्षणाला नवी दिशा दिली असं सांगितलं. उन्होंने किसानों को सुविधा हो इसलिए 1000 पॉश मशीन खाद जहां बेचते हैं वहां लगाए हैं और कुछ ही दिनों में 35,000 किसानों को 5 लाख खाद के बोरे डिजिटल भुगतान के माध्यम से कर दिए और ये सब सिर्फ 2 हफ्ते में किया. आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे. वाजपेयी यांनी पक्षनेता, खासदार, मंत्री म्हणून आदर्श निर्माण केला असं सांगत त्यांनी वाजपेयी यांना दीर्घायुष्याची कामना केली. रोकडविरहित अर्थव्यवस्था ही कोणत्याही देशाच्या हिताचीच आहे. डिजिटल व्यवहारांकडे जनतेचा कल वाढत असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सक्षम होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. रोकडविरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डिजिधन व्यापार योजनेचा आरंभ अरुण जेटली आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढाई सुरू केली आहे. रोकडविरहित व्यवहारांमुळे भ्रष्टाचार, करचोरीला आळा बसेल असं ते म्हणाले. देशातल्या 125 कोटी नागरिकांपैकी 75 कोटी नागरिक क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारक आहेत. त्यापैकी 45 कोटी कार्ड सक्रिय आहेत. त्यामुळे जनता डिजिटल परिवर्तन स्वीकारत असल्याचं ते म्हणाले. दीर्घ मुदतीच्या भांडवल उत्पन्नावर कर लावण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही असं जेटली यांनी स्पष्ट केलं. देशाला बदलण्यासाठीचे सरकार असून हे सरकार परिवर्तन आणणारच असं रविशंकर प्रसाद या कार्यक्रमात म्हणाले. या दोन्ही योजनांची पहिली सोडत या कार्यक्रमात काढण्यात आली. या योजना 100 दिवस सुरू राहणार असून मोबाईल बँकिंग, ई बँकिंग, रुपे कार्ड, यूपीआय, यूएसएसडी अशा रोकडरहित आर्थिक व्यवहार करणाऱ्या तसंच यामार्फत 50 रुपयांपासून 3000 रुपयापर्यंतची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच लकी ग्राहक योजनेचा लाभ मिळेल. या योजनेची दररोज सोडत काढण्यात येणार असून आठवड्यातून एकदा मोठी सोडत निघेल, तर डिजिधन व्यापार योजनेची सोडत आठवड्यातून एकदा निघणार आहे. येत्या 14 एप्रिलपर्यंत या योजना सुरू राहणार असून या योजनांची बंपर सोडत 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी काढली जाईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. हा दिवस देशभर सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. राजकारणात राहूनही कविमन जपणारं आणि विरोधी पक्षातही तेवढाच आपलेपणा प्राप्त करणारं वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व आहे. अंतिम जय का वज्र बनाने नवदधीची हड्डियां गलाए, आओ घर से दिया जलाए, आओ. हमने ऐसी रेखाएं खींची हैं जो काल के कपाल पर अमिट रहेंगी. या दिनानिमित्त देशभर 100 दिवस सुशासन मोहीम राबवण्यात येणार असून त्या दरम्यान मंत्री आणि खासदार विविध कार्यक्रमांद्वारे सरकारच्या महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकतील. सुशासन दिनानिमित्त आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या येरमाळा इथं सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात विविध आजारांच्या तपासण्यांबरोबरच औषधांचं विनामूल्य वितरण करण्यात आलं. यावेळी सेवाभावी वृत्तीनं लोकसेवा करणाऱ्या 4 व्यक्ती आणि एका संस्थेचा लोकसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
भारताच्या धर्म आणि संस्कृतीनं संपूर्ण विश्वाला शांती आणि बंधुभावाची शिकवण दिली. याच संस्कृतीच्या आधारावर जगात भारत पुन्हा एकदा मार्गदर्शक म्हणून उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला. रेशीमबाग इथं आयोजित केलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या धर्म आणि संस्कृतीवर अनेक आक्रमणं झाली, परंतु आपण सहिष्णुता कायम ठेवल्यामुळे कधीही नामशेष झालो नाही. ज्या मूल्यांच्या आधारावर राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न आपण पाहिलं, त्या मूल्यांच्या विचाराला या महाकुंभामुळे बळ मिळेल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी महाकुंभाचे निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांनी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही आपले विचार मांडले. या सोहळ्याला शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, महाकुंभ समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मठाधिपती आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरपालिकांप्रमाणेच राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचं स्थान पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावं, असं आवाहन अहमदनगरचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. श्रीरामपूर इथं आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नगर जिल्हा परिषदेत मिशन 40 लक्ष्य समोर ठेवून सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, असंही ते यावेळी म्हणाले. या मेळाव्यात अन्य पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या मेळाव्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचीही भाषणं झाली. आज जिल्ह्यातल्या कोपरगाव, राहता आदी ठिकाणीही शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावे घेण्यात आले. आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळ्यासंदर्भात खासदार अशोक चव्हाण यांची चौकशी करण्याच्या सीबीआयच्या प्रस्तावाला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये परवानगी दिली होती. राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका खासदार चव्हाण यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या संस्थेच्या 2 सदनिकांच्या मोबदल्यात अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर केल्याचा, तसंच ते महसूल मंत्री असताना या इमारतीतल्या 40% सदनिका लष्कराव्यतिरिक्त अन्य नागरिकांना देण्याची परवानगी त्यांनी दिल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची परवानगी सीबीआयनं राज्यपालांकडे मागितली होती. राज्यपालांनी दिलेल्या परवानगीविरोधात खासदार चव्हाण यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवरची 22 डिसेंबरला होणारी सुनावणी न्यायालयानं 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर तपास संस्थांकडून सुरू असलेल्या धाडीमध्ये आज एकूण 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा तर 2.25 किलो सोनं जप्त करण्यात आलं. नवीन पनवेलमधल्या खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत 2 किलो सोनं आणि 34 लाख रुपयांच्या नोटा, तर केरळमधल्या धाडीमध्ये 51 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सर्व रोख रक्कम 2000 रुपयांच्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे, तर पनवेलमध्ये सोन्याची 22 बिस्किटं पकडण्यात आली. पनवेलमधल्या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रशियन लष्कराचं विमान आज काळ्या समुद्रात कोसळलं. या विमानाचे अवशेष आणि ब्लॅक बॉक्स सापडला असून सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. रशियाच्या दक्षिणेला असणाऱ्या ॲड्रल शहरातून उड्डाण केल्यानंतर लगेचच या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या विमानात 8 कर्मचारी आणि 83 प्रवाशांसह एकूण 91 जण प्रवास करत होते. बहुजन समाजानं आपल्या विविध मागण्यांकरता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बहुजन क्रांती मोर्चा काढला. ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी या संवर्गातल्या आरक्षित जागांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, सर्व खासगी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी किरण गीते यांना दिलं. अमरावती शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चात बहुजन समाजातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. मुंबईत दादर इथं आज कोकण विकास आघाडीचं 38वं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. मोहन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात कोकण विकास आघाडीचे वार्षिक अहवाल सादर करण्यात आले. तसंच कोकण विकास आघाडी स्मरणिकेच्या विशेष अंकाचंही प्रकाशन मान्यवरांनी केलं.
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग इथून मोठ्या संख्येनं कोकणवासी या अधिवेशनात सहभागी झाले होते. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या येशू ख्रिस्ताचा आज जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त चर्च आणि विविध ठिकाणी मध्यरात्री प्रार्थना आयोजित करण्यात आल्या. दिवसभरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांनी येशूचा जन्मदिवस साजरा केला. भारतातही चर्च, निवासस्थानं आणि रस्ते सुशोभित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यानिमित्त देशभरातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्याला मानवजातीची सेवा करण्यासाठी प्रेरणा देते असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ख्रिसमस या सणामुळे मानवांच्या जीवनात शांतता आणि आनंद प्रस्थापित होण्यास मदत होईल असं उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याच्या दर्जाचा विचार व्हायला हवा. लेखक सर्वव्यापी जीवनाशी एकरूप झाला तरच श्रेष्ठ दर्जाचं साहित्य निर्माण होईल असं मत 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केलं. बदलापूरमध्ये आज मराठी साहित्य परिषद कुळगाव बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम डोंबिवली, आदर्श कला आणि वाणिज्य विद्यालय, सुहृद एक कलांगण आणि ग्रंथसखा वाचनालयाच्या वतीनं आयोजित विचारयात्रा साहित्य संमेलनात ते आज बोलत होते. मराठी शाळा टिकल्या तर भाषा टिकेल असं मत या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आणि 90व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे या संमेलनाला उपस्थित होते. आमदार किसन कथोरे यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. विचारांना प्रवृत्त करणारं साहित्य वाचकांनी वाचायला हवं असं आवाहन मोरे यांनी यावेळी केलं. कवी संमेलन, युवा संमेलन, बालजल्लोष, कथाकथन, परिसंवाद या कार्यक्रमांची मेजवानी या 2 दिवस चालणाऱ्या संमेलनात मिळणार आहे. आणि आता हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 7.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32 आणि किमान 16, नागपूर 31 आणि 9, पुणे 32 आणि 11, औरंगाबाद 32 आणि 10, नाशिक 33 आणि 9, कोल्हापूर 31 आणि 14, रत्नागिरी 32 आणि 16, सोलापूर 33 आणि 11 आणि अमरावती कमाल तापमान 29 आणि किमान 10 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विमुद्रीकरणाला सकारात्मक प्रतिसाद देत खऱ्या अर्थानं परिवर्तनाचे दूत असल्याचं जनतेनं सिद्ध केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विमुद्रीकरणानंतर जनतेचे अभिप्राय घेऊनच आर्थिक व्यवहारासंबंधीच्या नियमात बदल करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांकडून स्पष्ट. प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी पीक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचं यश. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना आजपासून सुरू. डिजिटल व्यवहारांकडे जनतेचा कल वाढत असून यामुळे अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सक्षम होईल. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला विश्वास. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस. सुशासन दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन.
शांती आणि बंधुभावाच्या भारतीय संस्कृतीच्या आधारावर भारत उभ्या जगाचा मार्गदर्शक ठरू शकेल, मुख्यमंत्री. विमुद्रीकरणानंतर तपास संस्थांचं धाडसत्र सुरूच. पनवेल आणि केरळमधून एकूण 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि 2.25 किलो सोनं जप्त. आणि देशभर नाताळचा उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधानांच्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन हा लोकशाही व्यवस्थेतील प्रत्येक नागरिकाचा हक्कच. मात्र त्यासाठी शासन आणि नागरिकांमधली दरी कमी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. या निमित्तानं सुशासनाच्या संकल्पनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक मृदुल निळे यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.